दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. स्वामींचा मुक्काम खडकुली येथे असताना एक माईमदेव भट लाहीभट सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला आले. पान पोपट अर्पण केले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि स्वामींच्या जवळ बसले. मग त्यांनी स्वामींना विनंती केली आणि म्हणाले, जीजी, या सर्वांना तुमच्यापासून गोमटे होते. मलाही व्हावेजी असे काहीतरी निरूपण करावेजी. माईंदेव भटांची इच्छा जाणून स्वामींनी त्यांना म्हणाले, तुमच्या ठिकाणी जे आहे देवताशास्त्र ते अगोदर विसरा. तुमच्या ठिकाणी जे आहे ते अगोदर विसरा, मग आम्ही तुम्हाला निरूपण करू. दंडवत प्रणाम. यावर माईंभट स्वामींना म्हणाले, जीजी, ते का सेना, ते असताना द्यायला काय हरकत आहे? असताना दिले तर काय होईल, ते आपण होऊन जाईल. माईंभटांचे हे बोलणे ऐकून स्वामी त्यांना म्हणाले, हा गा बिढारवरी काही बिढार असे? हा गा बिढारावरी काही बिढार असे? भट्टो, एका विद्येच्या ठिकाणी अधीन असलेल्या जीवाच्या ठिकाणी दुसरी विद्या राहू शकत नाही. ज्या जीवांच्या ठिकाणी देवता विद्या आहे, त्या जीवांच्या ठिकाणी परमेश्वराची विद्या राहू शकत नाही. दंडवत प्रणाम. तेवढ्यात आबाईसाईंनी स्वामींना विचारले, ते कसं जी? यावर स्वामी त्यांना म्हणाले, बाई, अनंतु समाये तेथ आणि कु न समाये. बाई, अनंतु समाये तेथ अनुकु न समाये. अनुकु समाये तेथ अनंतु न समाये. अनुकु समाये तेथ अनंतु न समाये. का अनंतु तो अनंतु की? का अनंतु तो अनंतु की? यावर स्वामींनी माईंदेव भटांना एक दृष्टांत निरूपण केला. स्वामी म्हणाले, कोण्या एका ठिकाणी जसे धर्म, शाळा किंवा सार्वजनिक अशा ठिकाणी एका म्हातारीचे बिढार असते, तेथे नीतिमंत म्हणजेच न्यायनिष्ठ राजाचे बिढार येते. परंतु त्या राजाला सुद्धा त्या म्हातारीचे बिढार बाहेर काढून आपले बिढार लावता येत नाही, कारण तशी व्यवस्था नाही. तसे जो जीव देवतेचे साधन आचरण करतो, तशा जीवांच्या ठिकाणी परमेश्वराचे ज्ञान देऊ नये, कारण तो जीव ईश्वरीय ज्ञान ऐकण्यास तयार होत नाही. दंडवत प्रणाम. स्वामींचे निरूपण ऐकून माईंदेव भट गप्प राहिले आणि स्वामींना दंडवत करून निघून गेले. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.